नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आजची सर्वात महत्त्वाची नवीन मोठी अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 15,631 जागांची तुमची पोलीस भरती होणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल झालेला आहे. त्यामुळे हा बदल सर्व विद्यार्थ्यांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आजच या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण की आज हा जो काही निर्णय झालेला आहे, तर हा निर्णय तुमच्या भरती प्रक्रियेमध्ये खूप प्रभावी ठरणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि ज्या मुलांचं किंवा ज्या मुलींचं अजून फॉर्म भरले गेले नसतील, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. तुमचा फॉर्मसुद्धा मी फ्रीमध्ये भरून देणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला जर का पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं असेल तर फक्त कमेंटमध्ये सांगा की सर माझं नाव रोहिणी, माझं नाव गीता असेल, माझं नाव सोनाली, सर माझं नाव राहुल आहे, सर माझं नाव अनिकेत आहे. जे तुमचं नाव असेल ते नाव लिहून पाठवा आणि कमेंट करून सांगा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुमचा फॉर्म मी फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, ग्राउंडची सर्व प्रॅक्टिस तुमच्याकडून फ्रीमध्ये केली जाणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. बाकी सर्व तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. तर सर्वांनी पटापट कमेंट करून सांगा, ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी, आणि ज्यांचे भरले गेले असतील त्यांनीही लिहून पाठवा की हो सर माझा फॉर्म भरला गेलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. भरतीमध्ये बदल झाले तेही तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तो मंतव्य मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे, जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पोलीस होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी वर्षानुवर्ष या ठिकाणी मेहनत केली जाते. जर तुमचं 12वी शिक्षण पूर्ण आहे आणि तुम्हीसुद्धा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. तर कमेंट करून सांगा बरं की तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे की नाही, किंवा भरणार आहात की नाही. कमेंट करून सांगा, कारण की तुमच्यासाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे. आता बघा, बातमी अशी आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि राज्याच्या गृहविभागाने संपूर्ण राज्यभरामध्ये पोलीस शिपाई पदासाठी एकूण 15,631 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. किती जागा आहेत? 15,631 पदं आहेत. तर 15,631 पदांपैकी ती जो एक जागा असेल, ती एक जागा माझी आहे असं समजायचं आणि मेहनत करायची आहे. कारण की 15,631 जागा खूप मोठा आकडा आहे आणि खूप जास्त जागा असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही सुवर्ण संधी असणार आहे. तर जोमाने तुम्हाला तयारी करायची आहे आणि ह्या वर्षी तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत. याही वर्षी सिलेक्शन होणार आहे. जर तुमचाही नंबर ह्या सिलेक्शनमध्ये लागला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर फक्त एक काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला मी स्टडी मटेरियल, PDF मटेरियल सर्व फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, या मेगा भरतीमध्ये मुंबई शहर पोलीस दलामधील सर्वाधिक जागा आहेत. म्हणजेच काय, तर मुंबई शहर पोलीस दलातील सर्वाधिक जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. तसेच पुणे पोलीस दलातही भरती होणार आहे. आता पोलीस शिपाई पदासाठी 1,733 जागा या ठिकाणी असणार आहेत. वाहन चालक शिपाई पदासाठी 105 जागा आणि बॅट्समन पदासाठी 33 जागा भरल्या जाणार आहे. याशिवाय पुणे कारागृह विभागामध्ये एकूण 130 पदांची, नंतर पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलामध्ये 322 जागा आणि पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये 72 जागांसाठी जाहिरात या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची जी प्रक्रिया ती 29 ऑक्टोबर 2025 पासून या ठिकाणी सुरू झाली असून तुम्ही जर बघितलं तर 30 नोव्हेंबर 2025 अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 30 तारखेपर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचं आहे. 30 तारीख ही शेवटची तारीख आहे. 30 नोव्हेंबरच्या नंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. तर सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. तुमचा फॉर्मसुद्धा भरून दिला जाणार आहे.
आता बघा, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज या ठिकाणी करू शकतात. म्हणजे जे काही उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून द्यायचा आहे, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahaIT.org अधिकृत संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊन संपूर्ण माहिती घेऊ शकतात. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि ती अट अशी आहे की एका पदासाठी एका जिल्ह्यामध्ये एकच अर्ज करू शकतात. आता बहुतेक विद्यार्थी एका पदासाठी भरपूर अर्ज करतात, पण या ठिकाणी अट अशी आहे की एका पदासाठी एकाच जिल्ह्यामध्ये एकच अर्ज करू शकतात, 2 अर्जही चालणार नाही. जर का उमेदवाराने एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामधून अर्ज केल्यास सर्व अर्ज हे रद्द केले जातील, ही गोष्ट लक्षात ठेवा. बहुतेक मुलं काय करतात, आता बघा, बहुतेक मुले ही मुंबईमध्ये अर्ज टाकतात, बहुतेक मुलं पुण्यामध्ये टाकतात, बहुतेक मुलं नागपूरमध्ये टाकतात, एकाच पदासाठी टाकतात पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये टाकतात. जर का असं आढळलं तर तुमचे सर्व जे काही अर्ज असतील ते रद्द केले जाणार आहे. एकही अर्ज तुमचा पात्र ठरणार नाही आहे. म्हणून एकच अर्ज टाकायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, परीक्षा शुल्क काय आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फी असणार आहे, मागास प्रवर्गासाठी 350 रुपये फी दिलेली आहे. आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर मैदानी चाचणी तुमची होणार आहे. अगोदर फिजिकल टेस्ट तुमच्या ठिकाणी होणार आहे. आता यामध्ये उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये किमान 40% गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किमान 40% गुण मिळवून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आता बघा, मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाईल. म्हणजेच एका पदासाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे आणि ही तुमची लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर तुमची अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर उमेदवारांची पोलीस पदासाठी अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. तुमचे ग्राउंडचे मार्क्स आणि तुमचे लेखी परीक्षेचे मार्क्स असे टोटल मिळून तुमची मेरिट लागणार आहे आणि त्यामध्ये ज्या मुलांचं नाव आलं त्या मुलांचं सिलेक्शन झालं असं समजायचं. नंतर बघा, आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, तर पोलीस भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध आहे. कोणतं, तर बघा, पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahaIT.org या वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 दिली आहे, तर 30 नोव्हेंबरच्या अर्ज करून द्या. भरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे होणार आहे. मैदानी चाचणी होणार आहे, नंतर लेखी परीक्षा होणार आहे आणि अंदाजे पुणे शहर पोलीस दलामध्ये 1.5 ते 2 लाख उमेदवारांचे अर्ज येऊ शकतात. त्यामुळे तयारीवर तुम्हाला भर देणे अत्यंत गरजेचं आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कारण की यावर्षी कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. ज्या मुलांचं वय संपलेलं होतं 2022-2023 तर त्या मुलांनासुद्धा संधी मिळाली आहे. म्हणून ते मुलं या भरतीमध्ये 100% त्यांचं योगदान देणार आहेत, कारण की ही त्यांची शेवटची भरती आहे. म्हणून त्यांना ही भरती काही करून मिळवायची आहे, नोकरी. म्हणून ते मुलं जोमाने या ठिकाणी अभ्यास तयारी करतील. तर तुम्हालासुद्धा तयारी तशी करायची आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर का आणखी काही बदल झाले तर तेही तुम्हाला कळवले जातील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.